उभं राहायचं आहे प्लीज. लाईन अप करायचा, लाईन अप प्लीज. जास्त वेळ नाही आपल्याकडे. विनंती आहे जे जे संघ उपस्थित आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण लाईन अप करायचं आहे. डीके रायडर्स पोपळवणे, राधाकृष्ण पोपळवणे, सह्याद्री उन्नवरे, साईनाथ देगाव, जे जे संघ उपस्थित आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण लाईन अप व्हायचं आहे. तत्पूर्वी आपण सन्माननीय आजच्या या स्पर्धेला उपस्थित जनार्दनजी घडवले साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. मी हा सन्मान देण्यासाठी विनंती करतो सन्माननीय बालकृष्णजी घाणेकर साहेब यांना विनंती करतो की आपण जनार्दनजी घडवले साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. हॅलो. तसेच सन्माननीय संदीपजी गोरवले साहेब यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. संदीपजी गोरवले साहेब तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. संदीपजी गोरवले साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. मी सन्माननीय शांतारामजी खळे साहेब यांना विनंती करतो की आपण संदीपजी गोरवले साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शरदजी बाईसाहेब कात्रण यांचा देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. शरदजी बाईसाहेब कात्रण. तसेच श्री मामाई ग्रामस्थ मंडळ मुंबई विभागाचे उन्नवरे मुंबई विभागाचे अध्यक्ष तसेच सह्याद्रीचे आधारस्तंभ सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांचा देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. संजयजी जाधव साहेब. तसेच सन्माननीय सुरेशजी करंजकर साहेब देगाव यांचा देखील आपण येथेची सन्मान करत आहोत. शैलेश खळे फोटोग्राफर. संजयजी जाधव साहेब यांचा देखील आपण येथेची सन्मान करतोय. मी हरवडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संजयजी जाधव यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय सुरेशजी करंजकर साहेब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी सन्माननीय हरावडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच रवींद्रजी जाधव साहेब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. देगाव गावचे सन्माननीय रवींद्रजी जाधव साहेब. मी सन्माननीय मारुतीजी कामकर साहेब यांना विनंती करतो की आपण रवींद्रजी जाधव साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय मनोहरजी गोलामडे साहेब
यांचा देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. मनोहरजी गोलामडे साहेब. मनोहरजी गोलामडे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येईल. मी कार्यकारिणी यांना विनंती करतो की मनोहरजी गोलामडे साहेब यांचा पण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. तसेच ज्याने आपल्या जेवणाची व्यवस्था आपली केली, जेवण झालं त्यानंतर सर्व जे काही मेहनतीचं काम होतं ते त्या ज्याने 2 दिवस अगदी मनापासून काम केलं असं व्यक्तिमत्व आजच्या या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभले असे सन्माननीय गणेशवाडीतील अशोकजी फिलसे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. अशोकजी फिलसे साहेब, तर मी अशोकजी फिलसे साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. अशोकजी फिलसे साहेब. सन्माननीय बाळूजी विसले साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करत आहोत. मी सुरेशजी शिगवण साहेब यांना विनंती करतो की आपण बाळूजी विसले साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. शॉल त्यांना शॉल देऊन शॉल बी द्यायचं आहे त्यांना. तसेच महेशजी भागणे साहेब, तसेच मनीषजी भागणे साहेब यांना ही विनंती करेन की आपण ही व्यासपीठावरती यायचं आहे. भागणे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन. शैलेशजी भागणे साहेब, मनीषजी भागणे साहेब, सर्व संतोषजी भागणे साहेब, सर्व पदाधिकारी शैलेशजी भागणे साहेब, सर्वांचं मी मनपूर्वक भागणे प्रतिष्ठान यांच्याकडून आपल्याला आजच्या या 2 दिवसाच्या या स्पर्धेला 2 डझन शॉल आपल्याला प्राप्त झाल्या होत्या. तर त्यांचा आपण भागणे प्रतिष्ठान या संस्थेचा आपण सामाजिक वसा जपलेली ही संस्था अविरत आजपर्यंत कार्यरत आहे. आज आपण मुंबईसारख्या दिवा शहरमध्ये आपण पाहतोय, कल्याणसारख्या शहरमध्ये देखील पाहतोय. तर त्यांचा देखील हातभार या स्पर्धेला लाभला. त्याबद्दल भागणे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मुख्य प्रमुख कार्यकारी सन्माननीय महेशजी भागणे साहेब, मनीषजी भागणे साहेब आणि सर्व पदाधिकारी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. तर मी सर्व कार्यकारिणी यांना विनंती करतो की आपण भागणे प्रतिष्ठान यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सर्वांनी या शैलेशजी भागणे साहेब, संतोषजी भागणे साहेब जोरदार टाळ्या वाजवा. भागणे प्रतिष्ठानसाठी खरोखर लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. शैलेशजी भागणे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला देखील 1111 रुपये देखील प्राप्त झालेले आहेत. तसेच सुरेशजी करंजकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1001 रुपये देखील प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असंच सहकार्य, असंच प्रेम या समाजाप्रती आपलं राहावं असं मी आपणास विनंती करतो. महेशदादा वागणे. आणि तदनंतर मी पुढील संतोषजी भागणे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं आजच्या या स्पर्धेला सहकार्य आलेलं आहे. मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र मी सन्माननीय कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय प्रवीणजी मनोहर साहेब यांच्या हाती सोपवतो.
हॅलो हॅलो हॅलो, खेळाडूंनी जरा पुढे यायचं आहे. हॅलो. काही हरकत नाही. आपण एकदा जोरदार टाळे सर्वांचं अभिनंदन, सर्व मान्यवरांचा अभिनंदन, आभार व्यक्त करूया आणि आपण हा महाअंतिम सोहळा आणि बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे वळूया. पुन्हा एकदा मी विजेत्यांचं अभिनंदन आणि सर्व संघांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्याने या स्पर्धेला अगदी आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं, अशा सर्व प्रत्येक समाज बांधव, सर्व समाज घटक यांचा मी मनपूर्वक आभार आणि त्यांचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण त्यांच्याचमुळे आजची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि आम्हाला देखील खूप लाख मोलाची साथ मिळाली. अशा प्रत्येक समाज घटकाचं मी कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभाग संलग्न कुणबी युवक मंडळ यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. तसेच कुणाचाही या 2 दिवसामध्ये जर उपस्थित राहून जर मान सन्मान राहिला असेल तर आपण एक समाजाप्रती प्रेम दर्शवून तो सन्मान आपण समजून घ्यावा आणि अशी मी आपणास विनंती करतो. आणि या संघाच्या आणि युवक मंडळाच्या वतीनं जर कुणाचा मान सन्मान, कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवायच्या ते म्हणजे खऱ्या अर्थाने या स्टेजवरची कालच्यापासून आजपर्यंत धुरा सांभाळलेले सन्माननीय योगेशजी विचारे, शैलेशजी जाधव, विजयजी विटमल आणि प्रशांतजी गोलामडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. तसेच आणि 2 दिवसामध्ये आपण ज्यांचा मधुर आवाज आणि ज्यांचं क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं मनोरंजन केलं, असं समालोचक लाभले असे सन्माननीय वैद्यकीय समिती प्रमुख सन्माननीय मनोहरजी टेमकर आणि राहुलजी मांजरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि विशेष म्हणजे मी त्यांचा सन्मान होईलच, पण पंच म्हणून त्यांनी भूमिका तर पार पाडलेलीच आहे. पण ज्या दिवसापासून त्यांच्या खांद्यावरती कोणत्याही क्रीडा समितीमध्ये काम करत नाहीत, पण एका क्रिकेट प्रेमीमुळे आणि समाजाच्या प्रेमाप्रती ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला फार मोठं मेहनत आणि योगदान दिलं असे अनिलजी डिंगणकर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आणि या 2 दिवसाच्या स्पर्धेची जी पूर्ण फोटोग्राफी केली ते शैलेशजी खळेसाहेब यांचा आपण सन्मान काल घेतलाच, तरी त्यांच्या मागे आणि त्या 2 दिवस सतत कायम उभे राहून या स्पर्धेची फोटोग्राफी केली असे राहुलजी खांबे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांचा आपण येतोच सन्मान घेतोय, तर त्यांनी तो स्वीकार करायचा आहे. राहुलजी खांबे, मी कार्यकारिणी यांना विनंती करेन की आपण राहुलजी खांबे यांचा सन्मान करायचा आहे. नंतर पुढची सूत्र मी सरचिटणीस प्रवीणजी मनोहर साहेब यांच्या हाती सोपवतो. धन्यवाद लोंढे साहेब. मला वाटतं गेली 2 दिवस सगळे खेळाडू आणि समाज बांधव यांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण ही स्पर्धा यशस्वी करून अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आता फक्त शेवटचे काही तास म्हणण्यापेक्षा काही मिनिट शिल्लक राहिले आहेत. तेव्हा जसं आता 2 दिवस सहकार्य केलं तसं पुढचे काही मिनिट्स तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी मी आपणा सर्वांसमोर इच्छा व्यक्त करतो. आणि मी पुढील कार्यक्रमाकडे जातोय. गेली 2 दिवस ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अत्यंत अशी मेहनत केली आहे, मोलाचं सहकार्य केलं आहे, असे कुणबी युवाचे सहसचिव सन्माननीय जिगरजी पाटील साहेब यांचा यथोचित आपण सन्मान करत आहोत. मी सन्माननीय आरावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज हे चषक सन्माननीय जिगरजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. धन्यवाद साहेब. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय रवींद्रजी शिगवण साहेब. यांनी देखील या स्पर्धेसाठी 2 दिवस जेवढं लागणारं पाणी आहे ते पाण्यासाठी त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तरी मी सन्माननीय गरटकर साहेबांना विनंती करतो की रवींद्र शिगवण साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. पुढील आहेत सन्माननीय खजिनदार संतोषजी हरावडे साहेब. यांनी देखील गेली 2 दिवस अत्यंत मेहनत इथे करून ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यामध्ये मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. मी सन्माननीय गाणेकर साहेबांना विनंती करतो की आपण संतोषजी हरावडे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय यशवंतजी डिगनकर साहेब. मी मारुतीजी कामकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय मारुतीजी कामकर साहेब. मी गुरुनाथजी मांडवकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. पुढील सत्कार मूर्ती आहेत संघाचे सहसचिव श्री शांतारामजी खळे साहेब. मी गरटकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. पुढील सत्कार मूर्ती आहेत संघाचे संघटक सन्माननीय राजेंद्रजी विसले साहेब. मी हरावडे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री सुनीलजी माजरेकर साहेब. मी सन्माननीय बीबी गाणेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे गेली 2 दिवस जिथे कमी तिथे मी या भावनेतून या समाजासाठी ज्यांनी अपार आपली रिक्षा घेऊन मेहनत केली असं आमचे गिरीशजी गावडे साहेब यांचा देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येत आहे. तरी मी सन्माननीय गरटकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. गिरीशजी गावडे साहेब. धन्यवाद. नाही, मला वाटतं इथे गिरीशजी गावडे साहेब उपलब्ध नाही आहेत. त्याचप्रमाणे जी आज आपण गेली 2-3 महिने मेहनत घेऊन जी आज आपण दिनदर्शिका प्रकाशन केलं त्या प्रकाशन पूर्ण समिती जी दिनदर्शिका प्रकाशन समिती आहे त्या पूर्ण समितीचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. श्री सुनीलजी माजेकर साहेब, गुरुनाथजी मांडवकर साहेब, नंददेवजी पानकर साहेब, सुनीलजी मोगरे साहेब, मारुतीजी कामकर साहेब आणि सर्व युवक मंडळाचे उपाध्यक्ष विजयजी कानिम साहेब
यशवंतजी डिगनकर साहेब, सर्वांनी इथे यायचं आहे. आपण सामूहिक सत्कार घेत आहोत. या समितीमुळे आज आपलं दिनदर्शिका प्रकाशन झालेलं आहे. सुसज्ज अशा नियोजनामध्ये त्यांनी आज दिनदर्शिका प्रकाशन आपण केलेलं आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत ज्याने गेली 2 दिवस मैदानामध्ये एवढं कडाक्याचं ऊन असून देखील उभं राहून मी ज्या पंचांना इथे आमंत्रित करतोय त्या पंचांनी इथे पुढे यायचं आहे. सन्माननीय पंकजजी सावरकर साहेब, नितीनजी पोस्तेकर साहेब, संजयजी भागणे साहेब आणि भावेशजी लोंढे साहेब. त्याचप्रमाणे आजचे मान्यवर सन्माननीय दशरथजी पाटील साहेब आणि सतीशदादा केळशीकर साहेब, आपण इथे समोर व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पालटे साहेब, शांतारामजी कांगणे, देवारा अशी संघटना अध्यक्ष शांतारामजी कांगणे साहेब यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. ज्या पंचांची मी नावं घेतलेली आहेत त्या पंचांनी समोर यायचं आहे. पंच सन्माननीय गेली 2 दिवस ज्यांनी अपार मेहनत आणि कष्ट घेतले असे पंच म्हणून ज्यांनी कामगिरी केली आहे त्यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत असे पंकजजी सावरकर साहेब. मी श्री दशरथजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पंकजजी सावरकर. पंचांचा इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवा पंचांसाठी एकदा. पंकजजी सावरकर अक्षरशः 2 दिवस अगदी समाजाप्रती प्रेम व्यक्त करताना हा आपला अमूल्य वेळ आता खर्च केलेला आहे. तदनंतर पुढील सन्मान आहे पंच म्हणून डॅशिंग पंच नितीन पोसरेकर. दापोली तालुक्यातील नामवंत पंच डॅशिंग पंच नितीन पोसरेकर यांना देखील सन्मानित केले जातील. त्यानंतर पुढील पंच आहेत संजयजी भागणे. संजयजी भागणे, आपण ही आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. तसेच पुढील सन्मान आहे भावेश लोंढे. भावेशजी लोंढे यांना देखील सन्मानित केले जाते. आजच्या पूर्ण दिवसभरात पंचांची भूमिका पार पडली भावेशजी लोंढे. त्यानंतर मी तानाजी निकम साहेब, आपणही पुढे यायचंय. त्यानंतर पुढील सन्मान आहे मी ज्यांचं मगाशी नाव घेतलं, खऱ्या अर्थाने समाजप्रती प्रेम म्हणावं आणि ज्यांच्यावरती जबाबदारी दिली ती अगदी यशस्वीरित्या सकाळी 6 वाजता यायचं म्हणजे सकाळी 6 वाजता 2 दिवस उपस्थित राहून अगदी मेहनत केली, अगदी कटिबद्ध नियोजन केलं. असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश झोतात न येता पडद्यामागे ज्यांनी काम केलं असे त्यांना विशेष आम्ही सन्मान करतोय. असे अनिलजी डिंगणकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि अनिलजी डिंगणकर यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. तर हा सन्मान सुधीरजी गोलामडे साहेब यांच्या मार्फत आज आपला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अनिलजी डिंगणकर यांना सन्मानित करायचं आहे. सुधीरजी गोलामडे साहेब असतील तर त्यांनी यायचं आहे.
आलेत आलेत. या सुधीरजी गोलामडे साहेब या. सुधीरजी गोलामडे साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी प्राप्त झाली आहे. अनिलजी डिंगणकर यांना ही प्राप्त होते. पुढील सन्मान आहे ज्यांच्यामुळे ही आज स्पर्धा आपल्यासमोर एक दिमाखात यशस्वी झाली. गेली 2 दिवस आणि त्याच्या अगोदरचे 2 महिने जे मला वाटतं दिवस रात्र झोपले नाहीत, ज्यांनी या कुणबी समाजासाठी कुणबी युवा चॅम्पियन चषक यशस्वी कसा होईल याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, ज्यांनी जिथे जिथे कमी लागलं तिथे तिथे ते उभे राहिले, जिथे घरी प्रॉब्लेम असताना देखील सकाळी 5:30 वाजता या किंग उसरगर मैदानावरती 2 दिवस सतत उपस्थित राहून प्रत्येकाची झोपमोड केली, प्रत्येक युवकाला जागृत केलं. असं कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळाचे क्रीडा समिती प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ साहेब यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ वाजवायचे आहेत, ज्यांच्यामुळे आज ही आपण स्पर्धा 3:30 वाजता फायनल खेळून आपल्यासमोर आज आपण हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला आहे. असे क्रीडा समिती प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. मी संघ कार्यकारिणी आणि युवक मंडळाचे कार्यकारिणीला मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मान्यवर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. ज्याने एकदा मनात ठरवलं की ती गोष्ट केल्याशिवाय ज्याला झोप लागत नाही असे विश्वनाथजी मिसाळ साहेब, खरोखर मला वाटतं आज ते शांत झोपतील. गेले 2 महिने अपार मेहनत घेऊन आज ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील सन्मान घेतोय. खऱ्या अर्थाने आपण जी ट्रॉफी पाहतोय आज भव्य दिव्य अशी आपण ट्रॉफी पाहतोय, ती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली असे कैलासवासी गोपाळ ढोंडू विचले यांच्या स्मरणार्थ विचले परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि या सर्व विचले परिवाराचा आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. आणि मी विचले परिवाराला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. मान्यवरांनी विनंती करेन की त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. विचले परिवार खरं तर रुपेशजी विचले साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप मोलाचं योगदान या सर्व नियोजनामध्ये त्यांचं लाभलेलं आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी ज्यांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने या कुणबी युवा चॅम्पियन चषकाची पूर्ण जबाबदारी लेखाजोखा जमा खर्च अहवाल ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती असे एक कुणबी युवाचे यशस्वी उद्योजक सन्माननीय सुनीलजी करंजकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला अगदी आपला व्यवसाय सांभाळून या कुणबी युवाच्या या चॅम्पियन चषकाला वेळ दिला, मेहनत केली आणि सर्व ही जमाव साहित्य जमाव, एखादा फोन आला तर पुन्हा मस्जिद बंदरवरून दिव्यावरून घाटकोपर असा एकदम मेहनत केली. असं हे व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय सुनीलजी करंजकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचाही आपण यथोचित सन्मान करत आहोत. मी मान्यवर यांना विनंती करतो की सुनीलजी करंजकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील प्राप्त झालेली आहे. त्यानंतर आजच्या या स्पर्धेला ज्याने खरोखरच खूप असं सुंदर नियोजन
आणि युवक मंडळाला खऱ्या अर्थाने आम्हाला पाठिंबा दिला की जो तुम्ही मेहनत करताय, जे काही नियोजन करताय, आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी आणि ते आमच्या खांद्याला खांदा लावून आज 2 दिवस नव्हे तर गेली 2 महिने काम करतात. असे कुणबी समाज विकास संघ 18 गावचे सरचिटणीस सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. तर मी पाटील साहेब यांना विनंती करतो की सुनीलजी चव्हाण साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण घेतोय. सन्मान आहे आता आज आपण या 2 दिवस आपण पाहिलात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आपण जनजागृती देखील पाहिलीत. प्रत्येक या 18 गावांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम, विचार मांडण्याचं काम आजवर गेली 6 महिने जे करतायत आणि ज्यांच्यावरती कुणबी युवाची मोठी जबाबदारी आहे असे सन्माननीय कुणबी युवक मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय प्रवीणजी मनवळ साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यांनाही आपण यथोचित सन्मानित करतोय. तर मी विनंती करतो की मान्यवरांना विनंती करतो की प्रवीणजी मनोहर साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आज आपण पाहतोय जरी माणूस हा वयाने कितीही मोठा असू दे पण विचाराने माणूस हा मोठा होत नसतो, विचाराने वयोवृद्ध होत नसतो. विचार हे तरुणच असतात आणि आजच्या तरुण पिढीला घडवण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. असे या कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाला लाभलेले नवनिर्वाचित नेतृत्व आणि आम्हाला त्यांच्या बरोबर काम करण्याचा आनंद देखील होतोय, उत्साह देखील आमचा वाढतोय आणि त्याच उत्साहात आज आम्ही काम करतोय. असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी हरावडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खरोखरच लहान थोरांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आणि कोणताही काम असो, लहान असू दे जे छोटा काम असू दे, ते काम नव्हे तर माझं कर्तव्य म्हणून त्यांनी आज 2 दिवस नव्हे गेली 1 महिना निभावतायत. असे सन्माननीय लक्ष्मणजी हरावडे साहेब त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण लक्ष्मणजी हरावडे साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण आता सर्वात म्हणजे सगळ्या सन्मान झालेला आहे पण एक व्यक्ती आपल्या समोर आलेला नाही आहे. ते नेहमीच असंच असतं की मला पुढे घेऊ नका, पण हे जेवढी युवकांची फळी दिसते ती केवळ न केवळ या 18 गावात नव्हे दापोली तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि या युवकांना उभं करण्याचं काम कोणी केलं असेल, घडवण्याचं काम कोणी केलं असेल तर सन्माननीय या दापोली तालुक्याचे तमाम युवकांचे मार्गदर्शक ऊर्जास्थान सन्माननीय नरेशजी घरटकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. कारण नरेशजी घरटकर साहेब होते, पाठीशी उभे होते म्हणून हा अवाढव्य खर्च देखील आम्ही उभा केला आणि हा रंगबिरंगी स्पर्धा देखील पाहतोय. जे आपण मोठे फ्लॅग्स देखील आजूबाजूला पाहतोय ते केवळ त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला एक मोठी प्रेरणा मिळाली आणि ते आमच्या खांद्याला खांदा लावून आज 2 दिवस मुलुंड ते दिवा, कोणीही दिव्यामधील कोणी आला नसेल पण मुलुंड ते दिवा प्रवास करून पहिला 6 वाजता टच म्हणजे टच इथे 2 दिवस उभे राहिले. असे सन्माननीय प्रकाश झोतात न येता पडद्यामागे उभे राहून काम केलं असे सन्माननीय नरेशजी घरटकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण या ज्या आता स्टेजवरती आपण आज कुणबी युवा चॅम्पियनशिप जो मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे, त्याचं शिस्तबद्ध नियोजन, आयोजन आणि संकल्पक दृष्टिकोन अशा पद्धतीने आजचं नियोजन आपण पाहतोय. त्याचबरोबर आज सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा त्यांनी आज गेली 2 दिवस सतत आणि यथायोग्य पद्धतीने सांभाळला. प्रत्येकाला बारकाईने लक्ष ठेवून त्यांचा सत्कार सोहळा संपन्न केला, आभार प्रदर्शन केलं
असे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व युवा अध्यक्ष सन्माननीय मनीषजी लोंढे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळे वाजवायचे सर्वांनी. खऱ्या अर्थाने त्याने या उंडवरे विभागामध्ये युवकांची फौज उभी केली, सर्वांना शिस्तबद्ध नियोजनबद्ध शिस्तीचे धडे दिले आणि खऱ्या अर्थाने युवा घडवण्याचं काम केलं. असं आमचे लाडके नेतृत्व सन्माननीय मनीषजी लोंढे साहेब यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करत आहोत. मी सन्माननीय दशरथजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गरज स्वागत करायचे साहेबांचं. खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनतीने परिश्रम गेल्या 2 महिन्यापासून ते करत आहेत आणि हे इथलं जे आपला जो देखावा दिसतोय, जो अतिशय सुंदर नियोजनबद्ध त्यांनी आयोजन केलेलं आहे, ते मनीषजी लोंढे साहेब यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचा धन्यवाद देखील देतो. आणि मी आजच्या या स्पर्धेला सर्व खेळाडूंना आणि समाज बांधवांना या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय दशरथजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. सर्वप्रथम सर्वांना जय कुणबी. आज कुणबी समाज विकास संघ 18 गाव आयोजित कुणबी युवक मंडळ यांनी जे कुणबी युवा चॅम्पियन 2024चे आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने डोळ्यात पाणी यावं असंही नियोजन आणि दोन्ही मंडळं आज सर्वप्रथम मला वाटतं 2 दिवसाचा जर कोणी आमच्या पंचकृषीमध्ये जर कार्यक्रम ठेवला असेल असा क्रिकेटचं तालुक्यामध्ये तर हे प्रथमच केलेलं आहे. आणि क्रिकेटचं नियोजन 2 दिवस 1 दिवसाचं जर करायचं झालं तरीसुद्धा एकदम म्हणजे काय परिस्थिती होते ते आपल्याला माहिती आहे, पण 2 दिवसाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. असं जर क्रिकेटचं नियोजन आणि कोणताही कार्यक्रम जर करायचा असेल आणि अशा पद्धतीने करायचं असेल ते फक्त कुणबी समाज उन्हावरे गटातील युवक मंडळ आणि कुणबी समाज युवक गटच करू शकतो. हे आज आपल्याला सिद्ध झालेलं आहे. मला थोडंसं आणखी गैरवरून आलं की या कुणबी समाज आपल्या या 18 गावाचं माझं खरं नातं आणि मला जोडून दिलं ते त्यांच्या नावाने आज जी प्रथम ट्रॉफी गोपाळ विचले ह्यांच्या माध्यमातून आणि तानाजी निकम ह्या दोघांच्या माध्यमातून मी ह्या उन्हावरे गटामध्ये खऱ्या अर्थाने जॉईन झालो. आणि माझ्या डोळ्यात खरोखर पाणी येते आज विचले साहेबांची जी प्रथम ट्रॉफी बघून. तर तरीसुद्धा त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही माझी सर्वांच्या वतीनं मी एक प्रार्थना करतो. आणि ह्या दोघांची जी परंपरा आहे ती गरटकर साहेब, हरावडे साहेब आणि इतर युवक मंडळ मनीष या सर्वांनी ही पुढे ठेवलेली आहे. आणि हे नातं माझं तुमच्या 18 गावाशी हे तसंच राहील. म्हणजे मी असेपर्यंत तरी मी तसंच ठेवीन एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि आज दुसरं अभिमान वाटतं की 2 दिवस आज युवक मंडळ आणि मुख्य मंडळ ह्यातलं कुणी आयोजन केलं आहे ना कोण नियोजन करतो ह्याच्यातलं काही समजतच नाही. म्हणजे असा एकजीव कार्यक्रम आणि त्याच्या व्यतिरिक्त 18 गावातील जे संघटना जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनीसुद्धा प्रत्येक हा जो आयोजन या स्पर्धा आहे ती माझी आहे या उद्देशाने सगळे खेळाडू खेळलेले आहेत. सर्व स्पर्धेतील सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सहयोगांचे पुन्हा आणखी आभार मानतो आणि इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद साहेब, खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तदनंतर काही मोजक्या शब्दात देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतील सन्माननीय नरेशजी गरटकर साहेब. नमस्कार, जय कुणबी. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून 18 गावातील ग्रामदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या शुभ संध्याकाळी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आमच्या सर्व ज्या 32 संघांनी या संघांनी सर्वांनी भाग घेऊन या आम्हाला संघ कार्यकारिणी आणि युवक मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर गेले 2 महिन्यापासून नवी कार्यकारिणी, नवं युवक मंडळ, नवं संघ कार्यकारिणी अस्तित्वात आल्यापासून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्या नियोजनाची आज सांगता आपण करतोय.
सर्वांनी चांगल्या पद्धतीनं देणगी स्वरूपात, आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गेले 2 दिवस या ठिकाणी आपण हा कार्यक्रम बघतोय, कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता या ज्यांच्यावरती आपण या कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती त्या कार्यक्रमाचे समितीचे क्रीडा प्रमुख सर्व झाले, विश्वनाथ मिसाल आणि त्यांची सर्व टीम, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या दिवा शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी आमच्या या मंडळाला, या संघाला आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सुद्धा आमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जास्त अधिक वेळ घ्यायचा नाही, कारण गेली 2 दिवस आमची मंडळी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी सातत्याने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबत असते आणि म्हणून महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो आपण यापुढे घेणार आहोत आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. त्याचप्रमाणे दुपारी आम्ही या ठिकाणी संघाच्या माध्यमातून दिनदर्शिका प्रकाशनसुद्धा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं. त्यांचंसुद्धा देणगीदार आणि त्या सर्व आमच्या दिनदर्शिका प्रमुखांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कळत नकळत आमच्या या कार्यकारिणीच्या वतीनं, युवक मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे क्रीडा समितीच्या वतीनं चुकून जर काय कोणाचा सन्मान किंवा कुठे काय कमी पडला असेल तर आपण आमच्या या सर्वांना समजून घ्याल आणि भविष्यामध्ये आपण आम्हाला सहकार्य कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्व कार्यकारिणी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. त्याचप्रमाणे येणाऱ्या 14 तारखेला कुणबी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न गेली सातत्याने, मला वाटतं गेली 102 वर्षाच्या परंपरेचा मला वाटतं कुठेतरी चांगला योग या ठिकाणी कुणबी समाजाच्या माध्यमातून आलेला आहे. मुलुंड येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी विद्यार्थी वसतिगृह त्या ठिकाणी 7 मजल्याची इमारत बांधलेली आहे आणि त्या इमारतीचं उद्घाटन येणाऱ्या 14 तारखेला होणार आहे. तरी आपल्या विभागातल्या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्या सोहळ्याचा आपण सर्वांनी साक्षीदार व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद घरटकर साहेब यांनी चांगली सूचना मांडलेली आहे. तुम्हाला मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, समाज बांधव म्हणून तुम्हाला सांगेन की 14 तारखेला आपल्याला सगळ्यांची अभिमानाची गोष्ट आहे की मुलुंडसारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये आपला कुणबी समाजाच्या हक्काचं वसतिगृह आपल्याला निर्माण होते. मित्रांनो, तुम्ही 1 दिवस क्रिकेटला देताय तर 1 दिवस समाजाला देखील द्या. आज जरी समाजाला तुम्ही वेळ दिला असेल पण क्रिकेट हा आवडत्या खेळाला तुम्ही वेळ दिलेला आहे, पण जो 14 तारखेला वेळ द्यायचा आहे तो तुम्ही समाजासाठी वेळ द्यायचा आहे. मित्रांनो, ज्यावेळेस जर तुम्हाला समाजाला किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये राहण्याची अडचण आली किंवा कोणाचाही शिक्षणाचा जेव्हा प्रॉब्लेम आला त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणू नका की आम्हाला त्या वसतिगृहामध्ये आम्हाला सवलत द्या किंवा वसतिगृहामध्ये आम्हाला काहीतरी स्थान द्या. मग त्यावेळेस अडचण येते, त्यावेळेस आपल्याला समाजाची आठवण येते. म्हणूनच आपण सुरुवातीपासून समाजाबरोबर राहत राहा, समाजाबरोबर जोडले जा, असंच मी तुम्हाला सर्व युवकांना आव्हान करेन. कारण समाज हा कोणत्या लोकसंख्येवरती मोठा होत नसतो, समाज हा वजनावरती मोठा होत नसतो, समाज हा मान सन्मानावरती मोठा होत नसतो. समाज काय करतो, समाज कोणतं ध्येय गाठतो आणि समाजात किती माणसं मोठी झाली याच्यावरती समाज मोठा होत असतो. म्हणून समाजाला आपण मोठे करण्यासाठी आपल्याला स्वतःला मोठं व्हावं लागेल, त्यासाठी समाजासाठी योगदान द्यावं लागेल. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल नरेश घरटकर साहेब. तदनंतर आपण एक सन्मान घेतोय, तो म्हणजे यूट्यूबवाल्यांनी आम्हाला 2 दिवस चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्या असे भूषणदादा SMD स्पोर्टचे सन्माननीय भूषणदादा यांचाही आपण येतोचे सन्मान करत आहोत. भूषणदादा यांना विनंती करतो की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. भूषणदादा, त्यांचाही आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. भूषणदादा यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, खूप चांगलं सहकार्य करतात. या उसरगर मैदानामध्ये ज्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली त्या दिवसापासून अतिशय आम्हाला देखील एक आपला माणूस म्हणून त्यांनी स्वीकार केला असे SMD स्पोर्टचे भूषणदादा यांचे प्रतिनिधी. त्यानंतर डीजेवाले जे डीजे आपण पहिला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे राजदादा यांचा देखील आपण सन्मान करतोय. तर राजदादांचे प्रतिनिधी यांना आम्ही विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. त्यांचाही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे.
त्यानंतर आपण शेवटच्या तुमच्या सगळ्यांना आतुरता आहे त्या कार्यक्रमाकडे वळतोय. तत्पूर्वी आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न केली असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव या उन्नव विभागाचे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी हरावडे साहेब यांना विनंती करतो की आजच्या सर्व खेळाडूंना आणि सर्व समाज बांधव आणि आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. नमस्कार. जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी. 18 गावच्या ग्रामदेवतेंच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न युवक मंडळाच्या वतीनं आज कुणबी युवा चॅम्पियन 2024 या उसर घरमध्ये आपण आयोजित केला. आणि त्यासाठी आपण ह्या आपल्या 18 गावातले 32 टीम आणि त्या टीमाने आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी कुणबी समाज विकास संघ 18 गाव आणि संलग्न युवक मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम मी तुमचं 32 टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी दिवा शहरामध्ये आपले सर्व प्रमुख पाहुणे ज्या लोकांनी आपल्याला सडल असते मदत केली त्यांचंही मी कुणबी समाज विकास संघ 18 गावच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आज 2 दिवस आणि क्रीडा समितीचे प्रमुख आमचे विश्वनाथ मिसाल, मला वाटतं खरोखर हे 2 महिने तरी म्हणजे एकदा डोळ्यात तेल घालून असं त्यांनी काम केलं, तर त्यांचंही मी मनापासून मी कुणबी समाजाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी आपण 2 दिवस अहोरात्र बोललं तरी हरकत नाही. मला वाटतं विरार ते खोपोलीपासून या उसरगरवरती सकाळी 6 वाजता लोक बरेचसे आमच्या समाज बांधव आमच्या इथे उपस्थित राहिले. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आजचा हा जो युवा चॅम्पियन 2024चा आपण सर्वांच्या आशीर्वादाने आपण यशस्वी पार पाडलात. मी त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. तर सर्वप्रथम आपण अंतिम सामन्यासाठी सामनावीर म्हणून आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत. तर अंतिम सामना राधाकृष्ण फोफळवणे विरुद्ध साईनाथ देगाव यांच्या दरम्यान अंतिम सामना झाला. आणि अंतिम सामन्यावरती नाव करलं या कुणबी युवा चॅम्पियन चषक 2024 वरती नाव करलं ते साईनाथ देगाव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि उपविजेता ठरलेले आहेत. खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटवरती आज आपल्याला फोफळवणे गाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हे देखील आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि या कुणबी युवा चॅम्पियन चषक 2024 वरती उपविजेता म्हणून नाव कोरलं राधाकृष्ण फोफळवणे. तर या अंतिम सामन्यामध्ये सामनावी ठरला आहे साईनाथ देगाव संघाचा कुणाल करंजकर. तर त्याला सन्मानित केले जाईल. अंतिम सामना सामनावीर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. कुणाल करंजकर. तदनंतर टी शर्ट देखील प्रदान करायचा आहे. हा त्यांना द्या, घेऊन जाऊ दे त्यांना. अभिनंदन कुणाल याचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. तदनंतर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पुरस्कार देणार आहोत. आणि ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी कामगिरी आजच्या या पूर्ण स्पर्धेमध्ये एक लक्षणीय वेधी ठरली, म्हणजे लक्षवेधी ठरली, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. ती म्हणजे आताच्याच सेमीफायनल सह्याद्री आणि फोफळवणे राधाकृष्ण फोफळवणे या संघामध्ये आपण पाहिले. तो क्षेत्ररक्षक आहे ज्याने
मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला आणि अंतिम सामन्यात दाखल झाले दीपेश चिनकटे. मी हा सन्मान संदेशजी खांबे यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपणही पुढे यायचं आहे. संदेशजी खांबे आणि सर्व मान्यवर यांना विनंती करेन त्यांच्या सहित हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि चौफेर भूमिका पार पाडली असा अष्टपैलू खेळाडू साईनाथ देगाव या संघाचा सूरज गोलांबडे. तर मी उत्कृष्ट गोलंदाज हा सन्मान आपल्याला जिगरजी पाटील साहेब यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपल्या सहित मान्यवरांच्या सहित आपण हा प्रदान करायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्तमरित्या फलंदाजी केली आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली असा आहे साईनाथ संघाचा कुणाल करंजकर. हे देखील जिगरजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मान्यवरांसहित त्यांनी कुणाल करंजकर याला सन्मानित करायचं आहे. कुणाल करंजकर याला सन्मानित केलं जात आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून पूर्ण स्पर्धेचा. आणि तदनंतर पुढचा पुरस्कार आहे पूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू भरीव कामगिरी ज्यांनी केली आणि या पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय. पूर्ण दोन्ही दिवसाचा आणि या पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर जाते तो आहे राधाकृष्ण पोपवणे संघाचा रोशन नाझरे. त्याला देखील अनिलजी मोगरे साहेब यांच्याकडून ही प्राप्त झालेली आहे. ते उपस्थित नाहीत तर मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण द्यायचा आहे. रोशन नाझरे यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. त्यानंतर चतुर्थ क्रमांकावरती खऱ्या अर्थाने फायनलमध्ये प्रवेश करता करता शेवटी चौथ्या क्रमांकावरती थांबावं लागलं असं संघ आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे जाधववाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. मी त्यांच्या संघनायक आणि पूर्ण संघ यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. चौथ्या क्रमांकाचं वरती नाव कोरलेलं आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. आणि चतुर्थ क्रमांक ज्यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे ते विद्यामंदिर हायस्कूल उन्नवरे इयत्ता 10वी 2005 आणि 2006 ची बॅच संदेशजी कांसदारे विश्वनाथजी मिसाळ मनोहरजी टेमकर सचिनजी रेवाळे प्रमोदजी भागणे सर्वांना विनंती करतो आपणही यायचं आहे. आणि हा सन्मान इथेच ठेवायचा आहे अशी विनंती करतो कारण शेवटच्या क्षणाला आपल्या हातात ट्रॉफी आपल्याला मिळेल. त्यानंतर तृतीय क्रमांक वरती ज्यांना समाधान मानावं लागेल काही हरकत नाही आहे आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे
की हरावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कुणबी युवा चॅम्पियन चषक 2024 ही स्पर्धा संपन्न करताना फोपलवणे संघाचे 2 संघ अशा चौथ्या क्रमांकावरती चौथ्या टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं, थांबावं लागलं. असं डीके रायडर संघ याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यांनाही विनंती करतो की आपला सन्मान आपण घ्यायचा आहे. शिवतेज मित्रमंडळ कात्रण खोंडेवाडी त्यांचे पदाधिकारी असतील तर त्यांनीही यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होईल. तृतीय विजेता ठरतायत डीके रायडर्स फोपलवणे संघ. धन्यवाद आणि मान्यवरांचे देखील आभार. आणि तदनंतर दोन्ही संघाचे अंतिम विजेता आणि उपविजेता संघाने इकडे 15 जणी इकडे 15 जणी उभं राहायचं आहे. वेळ आपला वाचेल. लवकरात लवकर लाईन लावायची आहे 15 जणांवरती. या पटापट लवकर या. आपण सर्वप्रथम विजेता या संघाला मेडल आपण देत आहोत. हे मेडल आपल्या प्राप्त झालेले आहेत ते राहुलजी कांबे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. जे फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात राहुलजी कांबे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर मान्यवरांना विनंती करतो की उपविजेता या संघाला आपण मेडल प्रदान करायचे आहेत. मी नावं वाचत नाहीये. बरोबर 15 जणांनी यायचं आहे. राहुलजी खांबे आपण एक घ्या. सुरुवात करा नंतर मान्यवर करतील सुरुवात. शैलेजी खळे आहेत का? धन्यवाद. इथे उपविजेता संघाला मेडल दिला जातोय. इकडे राहून इकडे उभं राहा. इकडे राहून या साईडला उभे राहा. अशी ते त्या साईडला लावा ना लाईन. इथे उपविजेता या संघाला मेडल प्रदान केले जाते. सिल्वर मेडल जे राहुलजी खांबे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. त्यांचा फोन घ्या ना मोबाईल. हो करणचा मोबाईल घ्या. मोबाईल द्या पटकन लवकर. मोबाईल द्या तुम्ही आता. त्यानंतर विजेता संघ ज्यांनी या चषकावरती नाव कोरला साईनाथ संघाला देखील गोल्ड मेडलनी सन्मानित केले जाईल. मी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आणि सतीजी केळशीकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे.
जोरदार टाळ्या वाजवा या साईनाथ संघासाठी. तदनंतर जो उत्कृष्ट फलंदाज ठरला होता कुणाल करंजकर याला ऑरेंज कॅप आपण प्रदान करणार आहोत. कुणाल करंजकर, तर मी गोविंदजी पालटे साहेब आपणास विनंती करतो, गोविंदजी पालटे साहेब, की आपण त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता सूरज गोलामडे याला देखील आपण पर्पल कॅप देणार आहोत. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाला पहिला सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा उपविजेता संघ राधाकृष्ण पोपलवणे या संघाच्या संघनायकांना विनंती करेन. आणि रोख रक्कम मिळणार आहे 15,000 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी प्राप्त होणार आहे ती राधाकृष्ण पोपलवणे या संघाला. मी विनंती करतो की हा आपण सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. कर्णधारांनी उभं राहा आणि बाकी जर खाली बसून घ्या. सुनीलजी करंजकर साहेब यांच्याकडून ही प्राप्त झालेली ट्रॉफी आहे. मी त्यांना विनंती करेन, सुनीलजी करंजकर साहेब लवकर यायचं आहे. लवकर या सुनीलजी करंजकर साहेब. खाली पकडा, खाली पकडा. धन्यवाद. आणि ट्रॉफी तिथं ठेवायची आहे. आणि तदनंतर अंतिम विजेता ठरतोय साईनाथ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अंतिम ही चमचमती ट्रॉफी, ही मानाची सन्मानाची ट्रॉफी जे आपल्याला प्रदान केली असे विचले परिवार यांना देखील विनंती करेन आपण पुढे यायचं आहे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण प्रदान करणार आहोत. आणि रोख रक्कम 30,000 रुपये ज्यांना प्राप्त होत आहेत ते म्हणजे साईनाथ संघ देगाव. आजच्या या स्पर्धेला ज्याने द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ज्याने आपल्याला प्रदान केले असे राऊत ब्रदर्स कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मित्रांनो, तुम्हाला मुंबई किंवा दापोलीमध्ये किंवा रत्नागिरीमध्ये जर स्वतःचं स्वप्नातील घर पाहिजे असेल तर नक्कीच राऊत ब्रदर्स अरुणजी राऊत दमामे यांच्याकडे संपर्क करा, त्यांच्या ऑफिसला भेट द्या, नक्कीच तुम्हाला मदत करतील. आणि या स्पर्धेला देखील त्यांनी रोख रक्कम 15,000 रुपये त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो. तदनंतर दशरथजी पाटील साहेब आणि या स्पर्धेला देखील 20,000 रुपये सहकार्य केले. जोरदार टाळ्या वाजवूया दशरथजी पाटील साहेब यांच्यासाठी. आणि रमेशजी नाचरे साहेब यांनी देखील या स्पर्धेला 15,000 रुपये सहकार्य केलेलं आहे, तरी मी त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सुनीलजी मांजरेकर साहेब यांनी देखील या स्पर्धेला 11,111 रुपये देखील सहकार्य केलेलं आहे, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच रमाकांतजी मडवी साहेब यांनी देखील 10,000 रुपये सहकार्य केलेलं आहे. तसेच योगेश दत्ता कदम यांनी देखील या स्पर्धेला 15,000 रुपयाचं सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व या देणगीदारांचा आभार व्यक्त करूया. तदनंतर एक शेवटचे
2 मिनिटं फक्त सूचना मिळेल तर ट्रॉफी फक्त मागे घ्या. 2 मिनिटं, 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं सूचना देईपर्यंत फक्त. मान्यवरांचा आभार, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलं अशा सर्वांचं प्रत्येकाचं मी ऋण व्यक्त करतो. आणि कळत न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्या दिलगिरी आणि क्षमा व्यक्त करतो. आणि या पूर्वसंध्येला आपण एक शिवगर्जना करून आजची स्पर्धा आपण समारोप करतोय. कुणीही कार्यकारिणी, युवक मंडळ आणि बेसिक कार्यकारिणी आणि घरी जायचं नाही आहे. कितीही अडचण असली तरी घरी जायचं नाही आहे. या कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभागाच्या कार्यकारिणीने कोणी घरी जायचं नाही आहे. कितीही मोठी अडचण असली घरी तरी घरी जायचं नाही आहे. आजचा दिवस थांबायचा आहे. तर शिवगर्जनेने आपण सांगता करतोय, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतवंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर जय कुणबी. धन्यवाद. आणि या स्पर्धेचा देखील समारोप झालेला आहे. ही स्पर्धा संपली असा जाहीर करतो. आणि कार्यकारिणीने कोणीही जाऊ नये. कितीही मोठी अडचण असली तरी जाऊ नये याची विनंती.